Good morning. आज आपण बघणार आहोत ऍडिशन ऑफ इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स. व्हॉट इज ऍडिशन ऑफ इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल? मराठीत जर याला म्हणायचं झालं तर दोन चलांतील समीकरणांची बेरीज. काय म्हणे आपण? दोन चलांच्या समीकरणाची बेरीज. Okay, addition of equation of two variables. It is useful for class 10 and class 9 also. And you know the topic equation of two variables, linear equation of two variables. Okay, तर मग आपण एक्झाम्पल बघत जाऊया. तर याच्या अगोदर आपण स्टडी केलेला आहे तो म्हणजे कोणता? तर तो स्टडी असा होता की बाबांनो 2a plus 3a it is a 5a. Got it? 2a plus 3a 5. Second point, second question, 3a plus 7a plus 4b. Then answer is first add the same term 3a plus 7a. Then add the different term 4b. The answer is 3a plus 7a, that means 10a plus 4b. 3a plus 7a 10a, 4b plus nothing, it is just a 4b. Okay, we will take the third question, something like that. 3a square plus 4b square plus 5b square. We will just add the same term 3a square plus 4b square plus 5b square. 4 plus 5 is nothing but a 9. 3a square plus 9b square. Okay, got it. It is just a addition. It is just an addition. Now we will discuss a two variable equation. Two variable equation, and which mainly consist of linear equation. Linear equation. Now the term is linear equation. And what is a linear equation? Linear equation means बेसिकली याला मराठीत काय म्हणतात हे आपण बघूया. याला म्हटलं जातं रेषीय समीकरण. रेषीय समीकरण. ओके, नाउ वी विल गो अहेड. आता एक 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 गोष्ट मी डिस्कस करणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. आता फर्स्ट पार्ट म्हणजे काय? इक्वेशन. व्हॉट इज इक्वेशन? व्हॉट इज अ इक्वेशन? बघूया आपण इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन म्हणजे अशी गोष्ट ज्याच्याकडे इक्वेशन हॅव लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड्स आर इक्वल. लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड आर इक्वल. याला आपण म्हणतो इक्वेशन. ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन असेल, इज इक्वल टू साइन असेल, त्याला आपण म्हणणार आहे इक्वेशन. इट इज अ इक्वेशन. Now left hand side and right hand side. What is the left hand side, right hand side? The equation we just take a. बघा आता आपण एक इक्वेशन घेऊया. A plus B is equal to 7. A plus B is equal to 7. This equation satisfied only when A is equal to 2, B is equal to 7. आता या जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या तर A च्या ठिकाणी A ची व्हॅल्यू 2, तर B is equal to 5 पडेल. A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू 5 is equal to 7. That means 7 is equal to 7. That means equation is satisfied. Okay, you know very well what is the equation. Equation consists of right hand side and left hand side, and which is mainly indicate by is equal to sign.
कशाने दाखवलेलं आहे? इज इक्वल टू साईनने दाखवलेलं आहे. ओके, याला आपण म्हणतो इक्वेशन. आता नवीन टर्म जे आलेले आहेत ती म्हणजे काय? लिनियर इक्वेशन. व्हॉट इज अ लिनियर इक्वेशन? तर लिनियर इक्वेशन काय आहे याच्याकडे एकदा लक्ष देऊया आपण. लिनियर इक्वेशन. ओके, आता मी सांगितलेलं इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्याकडे दोन गोष्टी आहेत. म्हणजे काय? इज इक्वल टू आहे. जस्ट इक्वेशन साठी आपण काय म्हटलं? ज्याच्याकडे इज इक्वल टू आहे. तर इज इक्वल टू जर असेल, मी ए प्लस बी घेतलेलं तर तुम्ही एक्स प्लस वाय घ्या. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 घ्या. इट इज ऑल्सो इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, okay, it is something 25 square. It is also equation. Got it? Then x square plus 25 is equal to minus y square. It is also equation. पण आपल्याला बघायचं आहे लिनियर म्हणजे काय? लिनियर, व्हॉट इज अ लिनियर? लिनियर म्हणजे रेषीय. तर रेषीय समीकरण म्हणजे काय? रेषीय समीकरण म्हणजे असं समीकरण ज्याच्यातील वापरल्या जाणाऱ्या चल, चल म्हणजे काय? व्हेरिएबल. आता या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहेत? तर व्हेरिएबल दोन आहेत, एक्स अँड वाय. या व्हेरिएबलची जर पॉवर 1 असेल, पॉवर 1 व्हेरिएबलची काय असणार आहे? पॉवर. पॉवर म्हणजेच काय? घातांक. पॉवर म्हणजे घातांक 1 असेल तर इट इज अ लिनियर इक्वेशन. इट इज अ लिनियर इक्वेशन. गॉट इट? तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. आता वरच्या इक्वेशन मध्ये लिनियर इक्वेशन कोणते कोणते आहेत आपण समजू शकतो का? बघा, फर्स्ट नंबरचं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही. थर्ड सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. गॉट इट? आजचा टॉपिक आहे फक्त just add the linear equation, nothing else. Nothing else. Only we will discuss here only the addition of linear equations. Okay, so don't worry, we will take a question stepwise. First part, simple. Okay, now the question is, first equation, x plus y is equal to 3 and x plus 2y is equal to 5. Here is a equations and we just here simple addition म्हणूया आपण याला सिंपल ऍडिशन. तर याची ऍडिशन करायची आहे. तर ऍडिशन करत असताना तुम्ही कशा पद्धतीने ऍडिशन करू शकता बघूया. सुरुवातीला या इक्वेशनला इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 असं नाव देऊया आणि लिहिण्याची पद्धत बघून घ्या एकदा. लिहिताना कसं लिहायचं? वी विल राईट हिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. नाव इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल टू लिहायचं आहे. ओके, गॉट इट? देन एक्स च्या खाली एक्स, वाय च्या खाली वाय आणि नंबरच्या खाली नंबर. And here is the addition sign. Okay, got it? 3 plus 5 is equal to 8. Y plus 2y is equal to 3y, you know very well. And x plus x is equal to 2x. Okay, it is a very simple method to addition of linear equation. To addition of linear equation. Okay, next question कडे जाऊया. याच पद्धतीचे सिंपल क्वेश्चन आपण घेणार आहोत. Second question, x plus 3y is equal to 4 and 2x plus y is equal to 7.
ऍडिशन कशी करायची आहे तुम्हाला माहित आहे. सुरुवातीला इक्वेशन 1, इक्वेशन 2, पण एक्झाम मध्ये लिहित असताना तुम्हाला लिहावं लागेल ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मराठीमध्ये लिहिताना कसं लिहिलं, समीकरण 1 व 2 ची बेरीज. ओके, दॅट्स इट. एवढंच लिहायचं. हे लिहिल्यानंतर काय करायचं, समीकरण 1 समीकरण 2 एकाखाली एक लिहून घ्यायचं. इक्वेशन 1 इक्वेशन 2 राईट डाऊन x प्लस 3y is equal to 4, 2x plus y is equal to 7. We just add. The answer is nothing but 4 plus 7 is 11. 3 plus 1 इथे कोणी नाही याचा अर्थ याच्याजवळ आहे 1. 3 plus 1 is a 4. y इथे सुद्धा here also 1 plus 2 is a 3x. Here is a plus sign. Here is a plus sign. Our answer is 3x plus 4y is equal to 11. 3x plus 4y is equal to 11. Just take the next question. Next question is 5x plus 7y is equal to 10. 7x plus 7y is equal to 23. बाकी सेम स्टेप्स फॉलो करायच्या. इक्वेशन 1 इक्वेशन 2 या दोघांना लिहून घेऊया. 5x plus 7y is equal to 10. Then add 7x plus 7y is equal to 23. Now add 10 plus 23, 33. Okay, 10 plus 23, 33. 7 plus 7, it is nothing but a 14y, and 7 plus 5 is a 12x. 7 plus 5 is a 12x. Our answer is here. Okay, got it. Let's take a new question. Fourth question. X plus y is equal to 2 and 99x plus 99y is equal to 98. Okay, give the number to the equations, then add equation, but write the regular manner. X plus y is equal to 2 plus 99x plus 99y is equal to 98, and add these equations. 2 plus 98, that means 100, and here is also single y and single x is nothing but 1y 1x, and 99 plus 1 is a nothing but 100 y. 99 plus 1 is a 100 x is 100 x. Okay, got it. Okay, let's check a new examples.